नमस्कार. आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो काही आहे 20 नोव्हेंबर. आज ॲप्लिकेशनसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी शेवटचा दिवस आहे. अजून तरी कुठल्या एक्सटेन्शनचं नोटिफिकेशन माझ्याकडून आलेलं नाही आहे. तर लवकरात लवकर ॲप्लिकेशन करा. ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर आजच त्याच्यासाठी जी काही विंडो ओपन आहे. ओके. तर आज आपण एक स्कीम कोड बघतोय, ज्या ठिकाणी जवळपास मानाचे सगळ्यात जास्त जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत, तो स्कीम कोड आपण बघणार आहोत, जो की 15% च्या अंडर आहे. 15% स्कीम ज्या काय आहे सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना त्याच्या अंतर्गतला आपण एक प्रोजेक्ट बघतोय. PMRDAच्या हद्दीमध्ये आहे आणि फर्स्ट टाइम हा म्हाडा लॉटरीसाठी आलेला आहे. तर स्कीम कोड आहे 881A आणि B. लाईफ रिपब्लिक सेक्टर जो काय आहे PMRDAच्या क्षेत्रात आहे. 35 अव्हेन्यू हार्मोनी रेसिडेन्सी जांभे मुळशी 1 व 2 BHK. ओके. याची प्राइस रेंज आहे जवळपास 11.5 लाख ही 1 BHKची आहे आणि 20 लाखापर्यंत जे काय आहे 2 BHK अवेलेबल आहेत. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी 739 टोटल फ्लॅट्स अवेलेबल आहेत या स्कीम कोडमध्ये आणि जवळपास प्रत्येक जे काही रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्या प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी मॅक्झिमम फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ओपनसाठी 382 जवळपास फ्लॅट अवेलेबल आहेत. मुळशी किंवा जांभे जरी म्हटलं तरी हा प्रोजेक्ट PMRDAच्या क्षेत्रात जरी असेल तरी तो जवळपास PMC किंवा PCMCच्या आजूबाजूलाच आहे. हिंजवडीचं जे काही IT पार्क आहे त्याला कनेक्टिंग आहे. तर चला तर मग याचे आपण इन डिटेल्स बघूया. जो काही आपण प्रोजेक्ट बघतो 881A आणि B. तर त्यामध्ये जर बघितलं तर 1 BHK साठी 277 फ्लॅट्स आहेत, जे की 28 जे काय आहे स्क्वेअर मीटरचा जो काही कार्पेट एरिया आहे. फ्लॅट्स 1 BHKचा 302 जवळपास स्क्वेअर फूट आहे, जो बघितलं तर प्राईसच्या मानाने ठीक आहे. प्राइस पण त्याची 11.5 ते 12.5 लाखाच्या आसपास आहे. 300 स्क्वेअर फूटचा जो काही आहे कार्पेट एरिया आहे. आणि जर 2 BHK जर बघितले तर 2 BHK जे आहे ते जवळपास 462 जे काही आहे टोटल 2 BHK आहेत. ओके. आणि हे जे काही फ्लॅट आहेत हे 20% मधले नाही आहेत, हे 50% मधले आहेत आणि यांची प्राइस रेंज पण कमी आहे. तर EWS किंवा LIG इन्कम ग्रुप जे काही आहे त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल असतील. ओके. तर याचा जो काही 2 BHKचा कार्पेट एरिया जर बघितला तर तो आहे 503 स्क्वेअर फूट. ओके. 2 BHK साठीचा तर कार्पेट एरिया व्यवस्थित आहे. 1 BHKचा जो काय आहे तो थोडासा छोटा वाटतो. तर 2 BHK प्राइस रेंज पण तेवढी आहे, 18 ते 20 लाखापर्यंत याची प्राइस रेंज आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर त्याचं फ्लोअर प्लॅन अवेलेबल आहे, लोकेशन अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये जे म्हटलंय जांभे, तर हा जो काही पार्ट आहे आपण जर मॅप्सवर बघायला गेले याचं एक्झॅक्ट लोकेशन, तर या ठिकाणी जी काय आहे ती म्हाडासाठीची बिल्डिंग आहे. आपण जर हे स्ट्रक्चर बघितलं, हे वाला जो काही प्लॅन आहे, ही बिल्डिंग, हा पार्ट जो काही दिसतोय हा वाला असं जो काही स्ट्रक्चर आहे हे म्हाडासाठी आहे. आपण या ठिकाणी इथे मार्क केलेलं दिसेल आपल्याला या ठिकाणी दिसते. हे जे स्ट्रक्चर आहे सेम स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. ही जी काही पूर्ण एक बिल्डिंगचा जो काही टाउनशिप आहे ती म्हाडासाठी आहे. ओके. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा जवळपास 400 एकर मधला टोटल जी काही टाउनशिप आहे, कोलते पाटीलची जो काही रेप्युटेड बिल्डर आहे त्याची टाउनशिप आहे. आता लोकेशनबद्दल आपण बघतोय तर हे जे काय आहे लाईफ रिपब्लिक एरियाचे खूप सारे सेक्टर तयार केलेले आहेत. मोठी 400 एकर मधली जी काही टाउनशिप आहे त्यामधलाच हा जो काही म्हाडासाठीचा जो काही पार्ट आहे. ओके. तर ह्यामध्ये जर बघितलं तर काही रो हाऊसेस किंवा बंगलोज आहेत, खूप साऱ्या टाउनशिप या ठिकाणी तयार होत आहे. जर बघितलं R22 आपण जी म्हाडासाठी आहे ती 35 नंबरचा जो काय आहे तो सेक्टर आहे. ओके. आणि त्याच्या आजूबाजूला खूप सारा जे काही सेक्टर आहे त्याच टाउनशिपचे ते तयार होत आहे. जर बघितलं तर रोड जो काही एंट्रन्सला एकदम मोठा असा रोड आहे त्या टाउनशिपच्या एंट्रीला, आणि पूर्ण जे काही इंटरनल जर आपण बघितलं तर आपल्याला इथंच दिसेल की कोलते पाटील, आणि या बाजूला जर बघितलं तर लाईफ रिपब्लिक, हा जो काही आहे कोलते पाटीलचा टाउनशिप आहे. आणि ही कनेक्टिव्हिटी जर बघितली तर ह्या बाजूला मारुंजे आहे. मारुंजे जर बघितलं तर मारुंजे गावाच्या बाजूलाच आहे. ओके. आणि इथे जर बघितलं एम्बसी टेक पार्क आहे मारुंजेमधला, आणि हा जो काही रोड पुढे जातोय त्याच रोडला विप्रो जे काही टेक्नॉलॉजीचं कंपनी आहे ती आहे. आणि ह्या बाजूला जर बघितलं तर हे जे काय आहे हिंजवडीचं फेज 2, या बाजूला फेज 3 जे काय कनेक्टिव्हिटी जर बघितली, हे लाईफ रिपब्लिकचे एरिया इथून जर बघितलं एंट्रन्स गेट, आणि ह्या बाजूला ह्या मारुंजी हिल्सच्या अपोजिट साईडला जे काय आहे ही हिंजवडीचे जे काही फेज आहेत IT पार्कच्या ते आहेत. म्हणजे फेज 1, फेज 2 आणि फेज 3 या ठिकाणी आहेत. तर कनेक्टिव्हिटी हिंजवडी IT पार्कसाठी तरी एकदम जवळ आहे. ओके. आणि ह्या बाजूला पुनावळीचा एरिया आहे, पुनावळीचे जे काही टाउनशिप आहेत त्या आहेत. हा जो काही आपला रोड बघितला याच्यावर आपण मॅप्सवरच जे काही लाईफ रिपब्लिकचं जे काही ग्राफिकल बनवलेलं आहे त्यावरच बघूया. लोकेशन हे जे काय आहे दिसते हे पूर्णच्या पूर्ण जे काय आहे लाईफ रिपब्लिक आहे. या ठिकाणी एक ह्या बाजूला गेट आहे, नॉर्थ गेट, ईस्ट गेट,
आणि ह्या बाजूला मेन गेट जे आता आपण बघितलं मॅप्सवर. ह्या बाजूला ह्या IT पार्क हिंजवडीचा फेज आहेत. ओके, फेज 1, 2, 3. कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्या बाजूला. एक्सप्रेसवे आहे कोणता, मुंबई पुणे बायपास रोड जो काय 48 वाला, किंवा न्यू मुंबई बेंगलोर एक्सप्रेसवे पण आहे जवळच. त्यानंतर जर बघितलं तर रेल्वे स्टेशन जर बघितलं, रेल्वे स्टेशन देहू रोडचं आणि आकुर्डीचं रेल्वे स्टेशन नियर बाय आहे. त्यानंतर ब्रिज आहे संत तुकाराम जो काही ब्रिज आहे देहूच्या इथला. ओके, मेजर रेल्वे स्टेशन बघितले. कनेक्टिंग जर बघितलं तर बरेच सारे रोड जे काय आहेत कनेक्टिंग आहेत. त्यानंतर इंटरनॅशनल स्कूल आहेत, बिझनेस स्कूल आहेत, किंवा वर्ल्ड ट्रेड सेंटर प्रपोजवालं जे काय ते जवळच आहे. कॉलेजेस आहेत, टेक पार्क तर आहेत बऱ्यापैकी. आता हिंजवडी आहे तर ह्या बाजूला जर फिनिक्स मार्केट सिटी जो काही आकडचा मॉल आहे, या ठिकाणी पण एक केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल पण होते जे काही लाईफ रिपब्लिक आहे त्याच ठिकाणी. बाजूला सिम्बायोसिस ओपन युनिव्हर्सिटी आहे, या बाजूला MCA जे काही स्टेडियम आहे ते आहे या बाजूला. ओके, ह्या बाजूला कसारसाईचा डॅम आहे. तर कनेक्टिव्हिटी चांगली आहे लोकेशनला. बाकी आपण जर बघितलं ह्या प्रोजेक्ट आणि इन फ्युचरचं जर ग्रोथ बघितला तर ह्या ठिकाणी इकडे जर बघितलं तर हिरानंदानीचा जो काही प्रोजेक्ट पुण्यातला फर्स्ट प्रोजेक्ट होतो तो सुद्धा ह्याच रोडला जो काही आहे पुढे कंटिन्यू जो काही हिंजवाडी कसारसाई रोड आहे त्या रोडला आहे. हा रोड जो काही आहे सध्या छोटा रोड आहे, पण इन फ्युचर हा डेव्हलप होईल किंवा वाढेल. तर त्या दृष्टीने कोलते पाटीलचा जो काही प्रोजेक्ट आहे त्यामुळे तर तो रेप्युटेड प्रोजेक्ट आहे. बाकी इंटरनल रोड जर बघितले तर एकदम मोठे मोठे रोड आहेत. ओके, आणि ह्या ठिकाणी जे काही लोकेशन आहे तिथे सुद्धा आपल्याला मॅप व्ह्यू दिसेल की आत्ता जे काही आहे हे ओल्डवाला आहे कन्स्ट्रक्शन. या ठिकाणी हाय व्होल्टेजचे जे काही लाईन्स आहेत त्या केलेल्या आहेत. ओके, तर तो एक पॉईंट आहे. आता तो जर बघितलं तर त्या कुठून गेलेला आहे तर या ठिकाणी त्याचे टावर लाईन दिसते. ओके, ह्या प्रोजेक्टच्या जवळून गेलेला आहे. ह्या बिल्डिंगच्या पासून थोडेसे लांब आहे जे काही आहेत, पण ही जी काही बिल्डिंग आहे हिच्या थोडंसं जवळ आहे. तर त्याचा किती सेव्हिरिटी किंवा इम्पॅक्ट आहे तो आपल्याला माहीत नाही. ओके, तर हे झालं ह्याचं डिटेल्स. कोलते पाटीलचा प्रोजेक्ट आहे. लोकेशनबद्दल आपण डिटेल्स बघितले. आपण जाऊया की महारेरावर काय आहे अपडेट्स. ओके, याचं कम्प्लिशन आहे 2 वर्ष आहेत जवळपास 2027, पण बिल्डिंगच्या याच्यावरून तर तो बऱ्यापैकी रेडी झालेला दिसतोय. ओके, ही जी काय आहे ही इमेज जर बघितली तर जवळपास 2025च्या आसपासचीच आहे. ओके, तर बाकी आहे लाईफ रिपब्लिक सेक्टर R35 35th अव्हेन्यू हार्मोनी रेसिडेन्सी जे की आपली म्हाडासाठीची जी आहे. ओके, पार्ट ऑफ द टाउनशिपचा पार्ट आहे. ओके, आणि आपण जर बघितलं तर नेम ऑफ कंपनी जो काही आहे कोलते पाटील इंटिग्रेटेड टाउनशिप लिमिटेड. ओके, याच्यावर लिटिगेशन आहेत, 2 लिटिगेशन आहे, एक 2022 एक 2023. ओके, त्याचं स्टेटस या ठिकाणी दिसत नाही पण आहे 2 लिटिगेशन आहेत सिव्हिल कोर्ट पुणेमध्ये. ओके, ह्याचं जर बघितलं तर टोटल A2 B D E ह्या बिन्स आहेत 136 231. हे जे काय आहे जे काय बिन्स वाईज फ्लॅटचं किंवा पार्किंगचं डिटेल्स आहे या ठिकाणी अवेलेबल. मग त्याचं आपण लेआउट बघूया. लेआउट आणि जो काही बिल्डिंगचा किंवा फ्लोअरचा प्लॅन आहे तो बघूया. ओके, हे झालं हे आहे लेआउट. ह्या सगळ्या त्या बिल्डिंग्स आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण जे काही हा एरिया आहे R35चा एरिया आहे, त्यामध्ये म्हाडासाठीचे जे काही सगळे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. आता जर बघितलं टोटल जे फ्लॅट्स अवेलेबल आहेत म्हाडासाठी ते 1 BHK 739 आहे. आणि जर आपण याचा प्लॅन बघितला तर ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत सगळ्या त्यांचे जर टोटल आपण फ्लॅट बघितले तर ते 739 आहेत. ओके, म्हणजे हे काही A1 A2 B2 B1 B2 C1 C2 DE या सगळ्या ज्या काही बिल्डिंग्स आहे या म्हाडासाठी आहे. आणि प्रत्येक जी काही बिल्डिंग आहे ती P+9 फ्लोअरची आहे. ओके, 9 फ्लोअर आहे, पार्किंगचा फ्लोअर आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये ह्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पार्किंगच्या स्टेटमेंटमध्ये जवळपास 800 जे काही आहे स्कूटर पार्किंग अवेलेबल आहेत. सायकलचं जर बघितलं तर 1100 जे काही आहे पार्किंग अवेलेबल आहे. ओके, 4 व्हीलरचं या ठिकाणी मेन्शन नाही आहे. ओके, तर स्टेटमेंट आहे का 4 व्हीलरचं या ठिकाणी कुठं दिसत नाही आहे. ओके, हा तो आपला R35 जो काही सेक्टर आहे. कार पार्किंगचं थोडंसं क्लिअर नाही आहे कारण कार पार्किंगच्या स्टेटमेंटमध्ये इथे कार पार्किंग मेन्शन केलेलं नाही आहे. ओके, तर ते एक टेक केअर करा. आणि बाकी ह्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी जर बघितलं तर क्लब हाऊस आहे, ओपन स्पेस खूप मोठी ओपन स्पेस आहे की ह्या बाजूला सुद्धा एक ओपन स्पेस आहे. हे सगळं ह्या प्रोजेक्टच्या रिलेटेड आहे. ओके, पार्किंग दिलेलं आहे. इथं वॉटर टँक आहे,
किंवा 6 मीटरचा वाईड रोड आहे. पूर्ण जे काही बिल्डिंग्स आहेत त्यांच्यामध्ये एस-टी-पीचा प्लांट ह्या बाजूला आहे. ओके. 4 व्हीलर पार्किंगचं थोडंसं डाऊट आहे, कारण ह्या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं नाही आहे. ओके. तर बिल्डिंग ह्या सगळ्या म्हाडाच्या आहेत, जे की हा आधीचा प्रपोज होता. त्याच्यानंतर हा रिवाईज झालेला प्लॅन आहे, ज्याच्यात 739 फ्लॅट आहे, जे टोटल पूर्ण म्हाडासाठीच्या या सगळ्या विंग आहेत. ओके. PMRDच्या मध्ये आहे तो प्रोजेक्ट. आता आपण फ्लोअरचा जो काही प्लॅन आहे तो बघूया. फ्लोअर प्लॅन जर बघितला तर ह्या बाजूला जे काही आहेत 1 BHK आहेत. दोन्ही जो की कॉर्नर साईड आहेत ते 1 BHK आहेत. आपण जर बघितलं डिटेलमध्ये तर हे डोअर आणि किचन, लिव्हिंग रूम, कॉमन टॉयलेट आणि बेडरूम. बाल्कनी मेन्शन केलेलं आहे या ठिकाणी. त्याला एंट्रन्स कसा आहे, या बाजूने आहे वाटतं. आय थिंक स्लायडिंग डोअर आहे हॉलच्या बाजूने. दोन्ही बाजूला कॉर्नरला 1 BHK आहेत. ह्या सुद्धा जो काही बाजू आहेत बिल्डिंगची त्या बाजूला 1 BHK अवेलेबल आहेत. आणि जे काही मधले फ्लॅट्स आहेत ते 2 BHK आहेत. म्हणजे 1 BHK 2 BHK अशी कॉमन बिल्डिंग आहे. ओके. तर D1 जर बघितलं तर आपण बघतोय 2 BHKचा प्लॅन. ते लिव्हिंग रूम आहे, किचन ह्या बाजूला आहे. एक जे काय आहे स्लायडिंग डोअर आहे आणि बाल्कनीचा एरिया दाखवलेला आहे या ठिकाणी. रेड मार्कच्या बाजूला आहे. तर तो स्लायडिंग डोअरच्या नंतर इथं बाल्कनी अवेलेबल आहे की थोडंसं कन्फ्युजन आहे, कारण इथं जे काही रेड मार्किंग केलं आहे तो कार्पेटचा एरिया आहे आणि त्याच्या बाहेर ही जी काय आहे बाल्कनी आहे. मे बी ओपन बाल्कनी अवेलेबल असेल या ठिकाणी. बेडरूम आहे एक आणि जे काय आहे मास्टर बेडरूम आहे त्याला अटॅच अजून एक टॉयलेट आहे. ओके. तर 2 BHKचाही प्लॅन चांगला आहे. 1 BHK थोडेसे छोटे आहेत, बट 2 BHKचा प्लॅन 500 स्क्वेअर फूट आहे कार्पेट एरिया, त्यामुळे जवळपास व्यवस्थित प्लॅन आहे. ओके. तर फ्लोअर प्लॅन तर व्यवस्थित आहे. बाकी जर बघितलं तर मार्केटच्या कंपॅरिझन 46 लाखापर्यंत जे काय आहे 1 BHK आहेत ते प्रायव्हेटच्या बिल्डरचे आहेत, बट त्याचं जे काही स्क्वेअर फूट आहे 450 आहे. जे की आपली जर बघितली तर 300 स्क्वेअर फूट जो काही म्हाडाने अवेलेबल केलेला आहे तो फ्लॅट आहे, आणि जो की 20 एकदम कमी रेंज आहे. 11.5 ते 12.5च्या रेंजमध्ये आहे. आणि 2 BHK जर बघितले तर त्या ठिकाणचे तर 2 BHK जवळपास 73 लाखाला आहे. आणि त्यांचा जर एरिया आपण बघितला तो 700 स्क्वेअर फूट आहे. आणि हा जो काही अवेलेबल केलेला आहे मानाने तो 500 स्क्वेअर फूट आहे. म्हणजे त्या मानाने ही प्राईस सुद्धा अफोर्डेबल आहे. बिल्डर चांगला आहे, कोलते पाटील आहे. आणि त्या एरियाचं जर मार्केट बघितलं तर मार्केट सुद्धा ग्रोईंग आहे. ओके. आणि बिल्डर जर बघितलं तर कोलते पाटील आहे, त्यामुळे त्याचं जर करंट स्क्वेअर फूटचा रेट बघितलं तर 7,000च्या आसपास आहे. हिंजवडीची कनेक्टिव्हिटी आहे. तर प्रोजेक्ट व्यवस्थित आहे. फक्त 1-2 पॉईंट आहेत की जे ह्याचं कम्प्लिशन थोडंसं लेट आहे. लिटिगेशन आहेत, 1-2 लिटिगेशन दिसत आहे. त्यानंतर तिथून जवळपासच एक आहे व्होल्टेज 200 kVची जी काही लाईन आहे ती गेलेली आहे. तिचं सिव्हिरिटी किती आहे माहीत नाही. 1 BHKचे फ्लॅट थोडेसे छोटे आहेत, त्या मानाने 2 BHK फ्लॅट जे काय आहे ते व्यवस्थित फ्लॅट आहेत. आणि कार पार्किंगबद्दल डिटेल्स अवेलेबल नाही आहेत. 2 व्हीलर किंवा सायकल पार्किंगचं क्लिअरली मेन्शन आहे, बट कार पार्किंगबद्दल डिटेल्स या ठिकाणी अवेलेबल नाही. ओके. तर तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करा आणि ट्राय करा ॲप्लिकेशन करायला, की आजचा शेवटचा दिवस आहे, तर अजून तुम्ही एंड ऑफ द डेपर्यंत ॲनालिसिस करू शकता. फक्त एकच आहे की या ठिकाणी सगळ्यात जास्त जे काय आहे फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेलं आहे. PMRDचा एरिया आहे, पण इन फ्युचर पॉसिबिलिटी आहे जो की ह्याच्या अंडर कॉर्पोरेशनच्या अंडर येऊ शकतो. ओके. तर चला तर मग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. थँक्यू.